that sow in tears shall reap in joy. They that sow in tears shall reap in joy. Lord hath done great things for us, whereof we are glad. The blessings of the first fruit offerings. प्रथम बीजातून किंवा प्रथम बीजाचं अर्पण पेरून येणारे आशीर्वाद. Genesis 4:2-5. प्रथम फळाचं अर्पण पेरून येणारे आशीर्वाद. उत्पत्ती 4:2-5. And she again bare his brother Abel, and Abel was a keeper of sheep, but Cain was a tiller of the ground. And in process of time it came to pass that Cain brought of the fruit of the ground an offering unto the Lord. And Abel he also brought of the firstlings of his flock and of the fat thereof. And the Lord had respect unto Abel and to his offering, but unto Cain and his offering he had not respect. And Cain was very wroth, and his countenance fell. उत्पत्तीचा 4 अध्याय 2-5. आणि पुन्हा गरोदर राहून तिला त्याचा भाऊ हाबेल झाला, आणि हाबेल मेंढपाळ होता, पण काईन शेतकरी झाला. आणि काही दिवसांनी असे झाले की काईनाने यहोवाला जमिनीच्या फळातले अर्पण आणले, आणि हाबेल यानेही आपल्या कळपातल्या प्रथम जन्मलेल्यातून आणि त्यातल्या पुष्टातून अर्पण आणले. आणि यहोवाने हाबेलाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले, पण त्याने कायनाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले नाही. तेव्हा कायनाला फार राग आला व त्याचे तोंड उतरले. Praise the Lord. हालेलुया. The dissimilarities of the offerings of Cain and Abel. तर काईन आणि हाबेल यांच्या अर्पणामध्ये पडलेला फरक. I told you there is a way you can win favor of God. मी तुम्हाला सांगितलं की एक रीत असते, एक पद्धत असते की ज्या पद्धतीने आपण परमेश्वराचा अनुग्रह जिंकू शकतो. We have always heard आपण नेहमी ऐकलेलं आहे that when Cain came with the offering, he did not come with the blood. That's why his offering was not accepted by God. जेव्हा काईन अर्पण घेऊन आला त्या अर्पणामध्ये रक्त नव्हतं, आणि म्हणून परमेश्वराने कायनाचं अर्पण स्वीकारलं नाही. But that is not the only one thing. परंतु ती एकच बाब नाहीये. Yes, it was a major thing. हा, ती एक मुख्य बाब होती की It's a त्याच्या principal thing. ती मुख्य बाब होती, ती तत्वाला धरून तत्वातली महत्वाची बाब होती की कायनाच्या अर्पणामध्ये रक्तच नव्हतं. But there is the other side of the same coin. परंतु त्याच नाण्याची दुसरी बाजू सुद्धा आहे. The kind of offering that came from Cain. ज्या पद्धतीचं अर्पण कायनाकडनं आलं, And that's what we are studying. ज्या पद्धतीचं अर्पण कायनाकडनं आलं की ज्याचा अभ्यास आपण करत आहोत. Amen. Amen. I was praying to the Lord, and the Lord told me that this was the kind of offering that Cain brought, which displeased me. मी परमेश्वराला प्रार्थना करत होतो, आणि परमेश्वराने मला प्रगट केलं की कायनाने हे ज्या पद्धतीचं अर्पण मला आणलं की ज्यावरती मी नाराज झालो आणि मी ते नाकारलं. He said, go and read Hebrews 11:4. आणि त्यामध्ये परमेश्वर मला बोलला आणि म्हणाला की इब्रिकरास पत्र 11वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन वाच. There I have given it. तिथं मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. There is a clue. आणि तिथे तुला क्लू सापडेल. And when I read it, I got it. आणि जेव्हा इब्रिकरास पत्र 11वा अध्याय व त्यातलं 4थं वचन मी वाचलं, मला ते उत्तर मिळालं. By faith Abel offered unto God a more excellent sacrifice than Cain, by which he obtained witness that he was righteous, God testifying of his gifts. इब्री 11:4. विश्वासाने हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पिला, तेणे करून तो न्यायी आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली, कारण देवाने त्याच्या दानाविषयी साक्ष दिली, आणि तेणे करून तो मेला असताही अजून बोलतो. That word excellent has a meaning. की हा जो शब्द आहे की त्याने उत्तम असं दान दिलं. Excellent means चांगलं दान दिलं, चांगलं अर्पण दिलं. चांगलं म्हणजे excelling, चांगलं, doing something better than somebody else. वाढत्या प्रमाणामध्ये चांगलं करत राहणारा, Amen. आणि समोरच्या पेक्षाही काहीतरी चांगलं करणारा, दुसऱ्यांपेक्षाही थोडं जास्तीचं मैल चालून चांगलं करणारा. It means exceeding. आणि त्याला म्हणतात की वाढत्या प्रमाणात चांगले करणे. That means म्हणजे Abel's offering exceeded the offering of Cain. हाबेलाचं जे अर्पण होतं ते कायनाच्या अर्पणापेक्षाही पुढचं निघालं, चांगलं निघालं. It means he had given a larger sacrifice. याचा अर्थ हाबेलाने एक मोठा यज्ञ आणि एक मोठं
समर्पण किंवा त्याग केला. It speaks about quality. आणि त्याच्यामध्ये चांगल्या दर्जाविषयी बोललं जाते की हाबेलाने चांगल्या दर्जाचं अर्पण केलं. It speaks about quantity. हाबेलाने चांगल्या दर्जाचं अर्पण केलं, चांगलं केलं, उत्तम केलं, भरपूर केलं. It speaks about your heart. आणि तुमच्या हृदयाविषयी सुद्धा त्यात बोललं जातं. It speaks about your first love. आणि तुमची परमेश्वरावरची प्रथम प्रीती आहे की नाहीये याविषयी पण बोललं जातं. It speaks about you not being pushed by somebody but prompted by love. आणि तुम्हाला कोणी बळजबरी केलेली नाही, तुम्हाला कोणी ढकलत नाहीये, तर परमेश्वराची प्रीती जी तुमच्या हृदयामध्ये आहे ती प्रीती तुम्हाला गळ घालत आहे, ती प्रीती तुम्हाला सांगत आहे. आणि म्हणून तुम्ही तेवढंच अर्पण करत आहात, चांगलं वाढत्या प्रमाणामध्ये चांगलं अर्पण करत आहात. You don't give just because somebody else gave, but you give because you are prompted by the love of God. आणि केवळ कोणीतरी दिलं म्हणून तुम्ही देत नाहीये, चर्चमध्ये सगळे करतात म्हणून तुम्ही करत नाहीये, तर देव तुम्हाला सारखी गळ घालतो की नाही मला करायलाच लागेल, मी करणारच आहे, मी नाही गेलो तर कोण करेल, मीच करणार. It speaks about the second mile. आणि हेच जे काही आहे त्याला दुसरं मैल चालणे असं म्हणतात. It speaks about someone going further than the other. आणि यालाच एखादा माणूस दुसऱ्यापेक्षा पुढे गेला असं म्हणतात. That means Abel went further than Cain. याचा अर्थ हाबेल कायनापेक्षा थोडा पुढे गेला. You see, there is always a good, but there is also a best. नेहमी चांगलं तर असतंच आहे, पण वाढत्या प्रमाणामध्ये चांगलं, उत्तम हे असतं. I'm चांगलं not जरी talking असलं about तरी bad because bad does not belong to Christians. मी वाईटाविषयी बोलतच नाही, कारण वाईट ख्रिस्ती लोकांसाठी नाहीच आहे. तर चांगलं आणि वाढत्या प्रमाणामध्ये चांगलं किंवा चांगलं, उत्तम, अतिशय उत्तम असं होऊ शकतं. There is always a good and there is always a तर better. नेहमी एक चांगलं आणि त्याच्यानंतर नेहमी चांगल्यापेक्षाही अजून उत्तम असं असतं. Didn't Jesus say, येशू बोलला ना, except your righteousness exceeds the righteousness of the scribes and the Pharisees, you cannot enter heaven. जोवर तुमची धार्मिकता किंवा तुमच्यातली नीतिमत्ता शास्त्री आणि परुषांच्या नीतिमत्ते पुढे जात नाही, तोवर स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला प्रवेश नाही. In other words, दुसऱ्या शब्दात Jesus was saying, येशू म्हणत होता, unless your righteousness is better than the righteousness of the Pharisees, जोवर तुमच्यातली धार्मिकता किंवा तुमच्यातली नीतिमत्ता पुरुषांच्या नीतिमत्तेपेक्षा चांगली होत नाही. amen. Amen. That means म्हणजे even in righteousness there is a further going. नीतिमत्तेमध्ये सुद्धा पुढे चांगलं 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 अजून आहे. Even in the category of righteousness there is one which is better. नीतिमत्तेच्या कॅटेगरीमध्ये किंवा नीतिमत्तेच्या गटामध्ये सुद्धा एक चांगली नीतिमत्ता आहे, तर दुसरी वाढत्या प्रमाणातली चांगली आहे, तिसरी उत्तम आहे, चौथी अति उत्तम आहे. See, Pharisees kept the law. पुरुषांनी नियमशास्त्र पाळलं They did many things. आणि पुरुषांनी बरंच काही केलं. But Jesus said, पण येशू बोलला, if you want to enter the kingdom, तुम्हाला जर राज्यात प्रवेश हवा असेल see that you be one up than the Pharisees. तर या पुरुषांपेक्षा तू एक पाऊल पुढे पाहिजे. Praise God. हालेलुया. No mediocre service. आणि तुला अशी वरवरची सेवा करून चालणार नाही, We need to exceed all of them. तर आपण या सगळ्यांच्या पुढे थोडंसं गेलं पाहिजे. If that is so much required for salvation, आणि तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतो, केवळ तारणासाठी जर इतकं सारं लागतंय, how much more when it is service towards God? तर तारण प्राप्त करून घेतल्यानंतर जेव्हा परमेश्वराच्या सेवेचा आणि मिनिस्ट्रीचा प्रश्न येतो, तेव्हा ती सेवा आणि ती मिनिस्ट्री करताना किती उत्तम, किती अतिउत्तम आणि किती वाढत्या प्रमाणात चांगलं आणि जास्तीचं मैल चालून केलेलं कार्य लागेल मला How सांगा. much more you need to be thanking God in your services. आणि किती तुम्ही तुमच्या सेवेमध्ये देवाला सारखं धन्यवाद 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 म्हणत सेवा द्यायला हवी आहे. Isn't life more than meat? मला तुम्ही सांगा, जीवन अन्नापेक्षा मोठं महान नाही का? Amen. हो की नाही? अन्नापेक्षा जीवन मोठं नाही. Isn't body more than clothing? आणि या कपड्यांपेक्षा कपड्याच्या आतलं शरीर हवं का नाही? So there is something always excellent. तर नेहमी एक उत्तम बाब असते. There is someone greater here, and for that someone greater here than Solomon, we need to do something greater. तर कोणीतरी सलमोनापेक्षाही जो महान इथे आहे, त्या महानासाठी, त्या थोरासाठी आपण काहीतरी थोर आणि महान हटके जास्तीचं मैल चालून करायलाच पाहिजे, केलंच पाहिजे. Jesus is very happy. येशू फार आनंदी आहे. When you do something for him, hatke, he always likes it. येशू केव्हा फार आनंदी आहे? जेव्हा तुम्ही येशूसाठी काहीतरी हटके करता, वेगळं करता, जास्तीचं मैल. अरे बाकीचं तर सगळेच करतात, तू जरा जास्तीचं करून दाखव, तर मी म्हणतो तू माझा आहे. Mary broke that ointment मरियेनं ती कुपी फोडली and poured it on Jesus. आणि ओतून दिली येशूवर. महाग. The disciples said, waste, शिष्य. waste, waste, शिष्य, येशूचे शिष्य म्हटले, काय सगळं वाया घालवलंय, waste. किती वेस्ट केलं सगळं. They were only dwelling on work, येशूचे शिष्य बर का नुसते कामातच होते, not in relationship. बाकी नातं बितं काही नाही की जवळ जाऊ, येशूच्या जवळ जाऊ, ते काही नाही.
more than work is relationship. अहो कामापेक्षा जास्त जरा येशूच्या जवळ नातं Your बांधा. work is based on relationship. तुमचं काम येशूशी तुमचं किती जवळचं नातं आहे त्यावर आधारभूत तुमचं काम होईल. जेवढा जवळ असेल तेवढं काम सोपं Where होईल. there is no relationship, there is no work. जिथं नातं नाही तिथं काम नाही. आणि करायला गेलं तरी अवघड होतं का? कारण जवळचं नातं नाही. Amen. आमेन. See, the disciples loved Jesus. येशूच्या शिष्यांनी येशूवर प्रेम केलं. Everyone loved Jesus. येशूवर प्रेम सगळेच करतात. All the disciples loved Jesus. येशूचे सगळे शिष्य येशूवर प्रेम करतात ते सांगायला नको. Yet Jesus said, तरी येशू बोलला, Peter, पेत्रा, do you love me more than these? ह्यांच्या More. There is सगळ्यांपेक्षा- always a more. ह्यांच्या सगळ्यांपेक्षा जास्त तू माझ्यावर प्रीती करतो का? म्हणजे जास्तीचं भरीचं नेहमीच असतं. Do you love? See, he didn't say, oh, do you love me as others love me? येशू असं नाही म्हटला की बाकी सगळे माझ्यावर प्रेम करतात तसं तू माझ्यावर प्रेम करतो का? Because some people say, काही माणसं म्हणतात Jesus asked this question because Peter denied Jesus 3 times. येशूनी हा प्रश्न पेत्राला विचारला कारण की पेत्राने येशूला 3दा नाकारलं Others didn't deny. आणि बाकीच्यांनी नाकारलेलं नव्हतं. If that was the case, जसं असतं Jesus would have said, तर येशू बोलला असता, Peter, पेत्रा, do you love me like these? यांच्यासारखं तुझं माझ्यावर प्रेम आहे का? Because they didn't deny me. कारण त्यांनी मला अजून नाकारलेलं नाही. But Jesus asked, येशूनी मात्र विचारलं, do you love me more than these? They didn't fall, he fell. Yet Jesus says, do you love me more than these? यांच्यासारखं नाही पण यांच्यापेक्षा जास्त तू माझ्यावरती प्रेम करतो का? असा प्रश्न टाकला की जिथं ते बाकीचे तर पडलेले नव्हते ना, त्यांनी येशूला नाकारलेलं नव्हतं. पेत्र तर पडलाही होता, पेत्राने येशूला नाकारलं सुद्धा होतं. पण येशूनी त्याला प्रश्न कसा टाकला की ह्यांच्यापेक्षा जास्त प्रेम तू माझ्यावर करतो का? See, there is always a desire of God. तर देवाची नेहमी एक इच्छा असते. You need to understand this desire of God. समजून घ्या देवाची नाडी, देवाची इच्छा की देवाला काय See, the हवंय. more closer you come to God, जेवढं जास्त तुम्ही देवाच्या जवळ याल the more you understand the desire of God. तेवढं तुम्हाला देवाची इच्छा कळायला लागेल की माझ्या देवाला हे हवंय. Now, some people don't reveal to you completely after they come more closer to God what is the desire of God. काही माणसं तुम्हाला पूर्णपणे प्रगट नाही करणार. ती माणसं येशूच्या अगदी पूर्ण जवळ गेल्यानंतर येशूनी त्यांना काय इच्छा प्रगट केलेली आहे ती माणसं तुम्हाला प्रगट पूर्णपणे करणार नाही. Some will not do it. काही माणसं तुम्हाला पूर्णपणे सांगणार नाहीत की येशूच्या जवळ मी गेलो आणि येशूनी मला काय इच्छा See, दर्शवली. but I will reveal to you. पण मी तुम्हाला प्रगट करून सांगतो. Amen. Amen. There is always a great expectation in the heart of God for relationship. परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये बरं का एक मोठी गहन इच्छा नेहमी हीच आहे की माझ्या लोकांनी माझ्याशी जवळचं नातं बांधावं. God always expects something more from you than others. परमेश्वराची अपेक्षा तुझ्याकडनं, आता मी तुमच्याकडनं नाही म्हणत, परमेश्वराची अपेक्षा तुझ्याकडनं इतरांपेक्षा जास्त आहे. Why does Bible say बायबल असं का म्हणतं God worked unusual miracles through the hands of Paul? की परमेश्वराने पॉलच्या हस्ते मराठीमध्ये असाधारण चमत्कार केले. का केले? Because कारण Paul says, पॉल म्हणतो I labored more than them all. या सगळ्यांपेक्षा जास्त मेहनत मी केली आहे. I labored Araba. more than all these apostles. या सगळ्या प्रेषितांपेक्षा जास्त मेहनत मी केली आहे. Obviously, he has to receive unusual. मग नक्कीच असाधारण चमत्कार त्याच्याच हस्ते व्हायला पाहिजे. त्याच्या नाही तर आणि कोणाच्या हस्ते होणार? In whose hand God can give to write the 14 books then? कुणाच्या हातात मग देवा 14 पुस्तकं लिही असं म्हणणार? More than even Isaiah and Jeremiah or any prophet of the Old Testament Junya. or the New Testament. जुन्या करारातल्या किंवा नवीन करारातल्या कुठल्याही संदेशापेक्षा जास्त, यशापेक्षा, इर्म्यापेक्षा, कुणापेक्षाही जास्त लिखाणाचं काम बायबलमध्ये परमेश्वराने पॉलच्या हस्ते केलं. उगीच का? Why? का केलं? More. जास्त दे राजा, More. त्याला जास्त दे. People say, more and more of Jesus. I want more of him. Or how much more you are going to give him? लोकांना येशूकडून जास्त पाहिजे, तू कधी देणार? More of his grace, more of his money, more of his help, त्याची more of his जास्त countenance. येशूकडनं लोकांना खूप काय हवं असतं. जास्त कृपा दे, जास्त दया दे, जास्त क्षमा दे, जास्त पैसा पण दे, सगळं जास्त दे, मान पण जास्त दे. But Bible says, बायबल म्हणतं you draw nigh to him and he will draw nigh to you. तू त्याच्या जवळ ये आणि तू त्याला जास्त दे तर तो तुझ्या जवळ येईल. Amen. हालेलुया. If there is a greater sacrifice, there is also a greater reward. जर त्याग मोठा असेल आणि तुम्ही त्याग मोठा करत असाल तर त्याच्या मागचं प्रतिफळ पण मोठं होणार आहे. Didn't Jesus say, येशू बोलला ना, when you are persecuted, जेव्हा तुमचा छळ होईल rejoice greatly? मोठा आनंद करा. Why? का?
He didn't say because you will get rewards. तुम्हाला प्रतिफळ मिळणार आहे म्हणून असं नाही लिहिलेलं. He said, तो म्हटला great is your reward. तुझं प्रतिफळ मोठं असणार आहे. See, there is a reward and there is a greater reward. प्रतिफळ मोठं आणि मोठ्याहून महान अशी दोन आहेत. We only saw reward. आपण फक्त प्रतिफळ पाहतो. At least if we strive for greater reward, we can get reward. अरे प्रतिफळ पण जरा मोठ्या प्रतिफळाच्या मागे लाग तर प्रतिफळ तरी मिळेल. Amen. Amen. In the race, if you are trying to say, I am expecting to come first, at least some third or fourth you will come. शर्यतीमध्ये जर आपण म्हटलं की नाही मी पहिला नंबर घ्यायचंच बघत आहे, मी पहिल्या नंबरवर यायचंच बघत आहे, तर असं म्हणत असताना कमीत कमी दुसरा तिसरा किंवा चौथा तरी येशील. तुम्ही म्हणणार नाही मी 50th येणार, मग तू 50th येणार. झालं. हालेलुया. Strive for something. तसं काहीतरी करायला जरा झटा, काहीतरी मी जास्त करून दाखवतो असं म्हणा. The more effort, जास्त मेहनत the घाला, greater sacrifice, जरा जास्त त्याग करा, the more closeness to Jesus, येशूच्या जरा जास्त जवळ या, the more pleasing to Jesus. येशूला प्रसन्न करता येईल असं काहीतरी काम करा. Amen. आमेन. See, God has to get hold of your earth. देवाला तुमची जी जमीन आहे त्यावर ताबा मिळाला पाहिजे. कळलं का? Yes. Because तुमच्या जमिनीचा ताबा देवाला मिळाला पाहिजे, कारण की God is saying, देव म्हणतो I don't want a stony ground. मला दगडाने भरलेली जमीन नकोय. तुम्ही देतात दगडाने भरलेले जमीन आणि माझं शब्द कुठं कसं काय काम करणार? त्या दगडा जमिनीमध्ये माझा शब्द मी कुठं पेरणार? हा? तर दगडाळ जमीन नको. God is saying more of earth, less of thorns and less of rocky ground. देव म्हणतो मला दगडाची जमीन नको, मला जास्त काटे नको, मला भुसभुशीत जमीन दे तुझी. We say आपण म्हणतो more of thorns, more of rocky ground and Just- more of word and more of blessings. आपण म्हणतो मी माझी जमीन देताना जास्त काट्याची जमीन देईन, जास्त दगडाची जमीन देईन, तरी येशूनी माझ्यामध्ये तेवढंच बीज पेरायचं आणि तरी येशूनी मला तेवढंच प्रतिफळ द्यायचं. असं कुठं होतं का? Jesus said, येशू बोललाय some seeds or word fell upon stony places. काही बिया किंवा शब्द दगडा खडकाळ जमिनीवर पडल्या. There was less earth, तिथं माती कमी होती. less earth. तिथं माती कमी होती. आणि हंगाम पाहिजे एवढं. हा, माती कमी देतो आणि म्हणतो फळ खूप दे. असं कुठं होतं How का? can it be? कसं शक्य आहे? You say, तुम्ही म्हणता मला तांदूळाचं 10 पोतं निघायला पाहिजे ह्या जमिनीवर, हालेलुया. आणि तुम्ही जमीन देतात 1000 स्क्वेअर फीट. 1000 स्क्वेअर फीट जमीन दिली. कसं होणार? कसं? तुम्ही 2 एकर जमीन द्या, मग तुम्हाला पीक पण तेवढं देतो ना मी. अरे 2 एकर जमीन दे, तुला मी पीक पण तेवढं देतो. तुम्ही 10 एकर जमीन द्या, मी तुम्हाला हालेलुया. अजून पोतं देणार. आमेन. तू देताना एवढं कंजूस मारवाड्यासारखं देतो. तुम्ही म्हणता नाही मला 1 ट्रक पोता तांदूळाचं पाहिजे, गव्हाचं पाहिजे, आणि हे जमीन मी देतो तुम्हाला, हे घ्या आणि बीज सगळं आहे. किती जमीन देतात? 10 बाय 10चं देतात. वा, सुंदर आहे. असं करा. तेवढे देऊ नका, आम्ही फुकट घालतो. Amen. आमेन. Extra. तर मी काय म्हणतो, प्रयत्न कळला का आमचा? That is excellent sacrifice. तळतळ पोचतीये का आमची तुमच्या मनापर्यंत? भिडतीये का? Has anybody told you this? हे कोणी तुम्हाला आधी सांगितलं होतं का? म्हणूनच मी सांगतोय की जरा जास्तीचं कर राजा, बारीक नाही होणार तू. I always ask the Lord, मी नेहमी प्रभूला विचारतो, tell me. तू मला सांग मी काय करू, मी रेडी आहे. Tell me in this word. Come on, reveal it to me. या शब्दात मला प्रगट कर, मी रेडी आहे. My people are ready. माझी माणसं रेडी आहेत. They want to improve. माझ्या माणसांना अजून सुधारायचंय. They want to give more ground to you, Lord. माझ्या लोकांना तुला अजून जमीन द्यायची आहे. पण तू त्यांना सांग. पण तू त्यांच्याशी बोल. Amen. आमेन. Like in Mark 6:34. जसं मार्कचा 6वा अध्याय 34 वचन. Bible says, बायबल म्हणतं Jesus taught many things to them. येशू ख्रिस्ताने त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवल्या. It seems very small thing. आता To read. हे वाचायला फार छोटं वाटतं की येशूने त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवल्या. But the Lord told me, पण प्रभू मला म्हटला, बघ, बघ येशू 2nd माईल चालत होता. येशू इथं 2रं मैल चालत होता. बघ पीटर. हा, 6:34 मार्क काय लिहिलंय? मग त्याने पुढे येऊन मोठा समुदाय पाहिला आणि मेंढपाळ नसलेल्या मेंढ्यांसारखे ते होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि येशू त्यांना पुष्कळ गोष्टी शिकवू लागला. आपण म्हणतो
पुष्कळ अजूनी उणा प्रभू मी पुष्कळ अजूनी उणा. But he is saying, येशू म्हणतो he taught many things. पुष्कळ गोष्टी शिकवायला लागल्या म्हणजे ABCD पासून सुरुवात आहे. Many things. See, he was teaching many things. पुष्कळ गोष्टी येशू त्यांना शिकवत होता. काय कर बोलता बस झालं बाबा याला एवढं सांगायचं बस. But see that is not excellent preaching. त्याला काही उत्तम उपदेश म्हणत नाही. काही लोक लगेच कंटाळतात की किती या लोकांना सारखं सारखं सांगायचं त्यांच्या डोक्यात जातच नाही. नाही 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 तू सांगतच राहायचं. कधीपर्यंत पास्टर मरेपर्यंत हो सांगायचं. मरेपर्यंत उपदेश कर. किंवा तो मरणार किंवा तू हो, मरणार. एक तर ते मरतील नाही तर तू मरशील. कोणतरी मरेल पण तू बोलत राहा. Amen. तू हार नको मानू. One seed has to die एक बीज तर मरायलाच लागेल to bear fruit. फळ येण्यासाठी. जोवर बीज मरत नाही फळ येणार नाही. Even in Mark 6:35 read. मार्क 6:35. आणि आता दिवस फार उतरला तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले ही जागा रान आहे व आता दिवस फार उतरला आहे. हा दिवस फार उतरला आहे. The Lord said, do you know what it is? प्रभू म्हणतो तुला माहिती याचा अर्थ काय आहे की दिवस फार उतरलाय. The time is past. वेळ फार गेली. आपण म्हणतो नाही वेळच करायचं जास्त त्याच्या पलीकडे नाही करायचं. आपण म्हणतो Time नाही. is past and still Jesus was there with them. वेळ फार गेली होती. दिवस फार उतरला होता तरी येशू ख्रिस्त त्यांना शिकवत होता. आपण थोडंफार बोलतो आणि म्हणतो नाही टाइम हो गया मेरा बहुत टाइम गया आज. He was with them. तो त्यांच्या बरोबरच होता. Abel went further than Cain हाबेल कायनापेक्षा पुढे गेला. in performance, त्याच्या सादरीकरणात, in giving, त्याच्या देण्यात, in heart, त्याच्या हृदयात, in cheerfulness, त्याच्या आनंदात, in the way he gave, ज्या रीतीनं त्याने दिलं त्या देण्यात, when he gave, कधी त्याने दिलं त्या वेळेत, how he gave, कसं दिलं त्यात, how much he gave, किती दिलं त्यात, the quality, दर्जा the quantity, आणि संख्या the heart. आणि हृदय या सगळ्यामध्ये हाबेल कायनापासनं एक स्टेप अहेड. Bible says बायबल म्हणतं God had respect to Abel's offering. परमेश्वराने हाबेलाच्या अर्पणाचा मान केला. I told you, मी तुम्हाला सांगितलं respect means मान केला म्हणजे त्याचं तोंड तुमच्या बाजूने वळणे, वाह तुम्हाला बघणे. हालेलुया. He has to turn his face from somebody else to somebody else. त्यानं त्याचा चेहरा आणि कोणाकडे तरी होता तो तिथून वळवून तुझ्याकडे केला. That is the good news. देव तुला प्रसन्न झाला. Amen. People Amen. काय त्याच्यामध्ये काय मोठं आहे काय आहे? लोक म्हणतात No, त्यात- that is not he's not man. लोक He is म्हणतात God. लोक असं म्हणतात त्यात काय विशेष. अरे तो देव आहे. देव तुझ्याकडे वळून पाहतोय कोणी माणूस नाही. Amen. David said दावीद बोलला in Psalm 39:13, स्तोत्र 39:13 spare me that I may recover strength before I go hence and be no more. स्तोत्र 39 त्यातलं 13 वचन. येथून मी जाईल व आणखी असणार नाही त्यापूर्वी मी आनंदित व्हावे म्हणून मला वाचीव. Praise God. हालेलुया. Say, मी आनंदित व्हावे. हा You can fall on the mercy of God when you give to God. जेव्हा तुम्ही देवाला देता त्याला तुम्ही देवाच्या दयेत पडता. Now listen people, ऐका as Cain was offering, जसं काईन अर्पण देत होता God was watching both of them. देव दोघांनाही बघत होता. हाबेल आणि काईन. God saw Abel's face. देवाने हाबेलाचा चेहरा पाहिला. तिथं चमक होतं, ग्लोरी होती. हालेलुया. You know, glory means what? ग्लोरी म्हणजे काय माहितीये. Horns. शिंग. Shinga. Now I won't go into all the detail because I'll be missing my time. मी Listen. म्हणणार होते तुम्ही विषय बदलू नका. हालेलुया. Now God saw Cain's face. देवाने कायनाचा चेहरा पाहिला. His countenance had fallen. कायनाचा चेहरा मात्र उतरलेला होता. There was no joy on his face. काईन देतोय पण रडत रडत. From the time he brought the offering to the altar, जेव्हापासनं कायनानं वेदीवर अर्पण आणलं there was no song in his mouth. त्याच्या मुखावर गीत नाही. There was no joy on his face. त्याच्या चेहऱ्यावर आनंद नाही. Forget the song. There was no joy, no smile on his face. गीत तर सोडूनच द्या चेहऱ्यावर आनंद नाही. चेहरा प्रफुल्लित नाही. That's why God said, म्हणून देव बोलला Cain, काय ना why is your countenance fallen? का रे तुझा चेहरा इतका पडलाय. काय हे लांब तोंड घेऊन माझ्या समोर उभे हे राहतात? असे तोंडावर 12 का वाजलेत. God doesn't like it. देवाला आवडत नाही. ते घड्याळातच शोधतात तुझ्या तोंडावर नाही. Yes, you may say बायकोला मला आवडत. अरे बायकोला आवडत असेल, नवऱ्याला आवडत असेल, पण देवाला आवडत नाही. देवाला नाही आवडत उदास चेहरे. मग काय करणार? एवढं त्रास आहे आम्हाला. हो
Rejoice in the Lord always. प्रभूत नेहमी आनंद करा, मी तुम्हाला पुष्कळ शिकवत आहे. जाता जाता खूप काही क्लिअर करत आहे. Does not Bible say बायबल म्हणतं ना, God loves a cheerful giver? देवाला संतोषाने देणारा आवडतो. लोक म्हणतात द्यायचं पण आणि हसून पण द्यायचं. हे लोक काय म्हणतात हे बरंच आहे बाबा पास्टर सिस्टरांचं, द्यायचं पण आणि म्हणे आनंदाने द्यायचं. पण मी काय करायचं? देवाने हो सांगितलं. ना, मी काय करू, माझा देव बोलून गेलाय. He said, देव बोलला, when you bring something, जेव्हा तू काही घेऊन येशील हसत हसत ये. हसत हसत ये. Amen. आमेन. Otherwise I don't like it. नाही तर मला आवडत नाही, प्रभू म्हणतो. That reflects the heart, isn't it? मग त्याच्यावरनं हृदयाची अवस्था समजते. काय काय लोक म्हणतात, हे विचारता जाऊन देऊन टाक रे, काय तर जाऊ दे. See, God says no. देव म्हणतो नाही. He said, why is your countenance fallen? देवाला कळलं. देवाने कायनाला विचारलं, का चेहरा का असा उदास, क्या हो गया? I love a cheerful giver. मला आनंदाने देणारा आवडतो. In other words, like God was saying, why this long face? दुसऱ्या शब्दात देव त्याला विचारत होता की हा असा चेहरा इतका लांब का? In Genesis 4:7, उत्पत्ती 4 अध्याय 7 वचन. God said, देव बोलला, if you do well, shall thou not be accepted? तू जर चांगलं केलंस तर तुझा स्वीकार केला जाणार नाही का? See, your acceptance depends on your giving. तू जर बरे करशील तर तू मान्य केला जाणार नाहीस का? See, तर तुझं मान्य करून घेणं किंवा देवाने तुला स्वीकारून घेणं, तुझं बरं दिलं, See, तुझं चांगलं दिलं तर होईल. God didn't say, देवाचं नाही if म्हटलं. thou doest well, shall not your offering be accepted. See, तू जर बरे करशील तर तुझं अर्पण मान्य केलं जाणार नाही का, असं नाही लिहिलं. see, he's not speaking about arpan. He's saying, if you do well, shall thou not be accepted. अर्पणाविषयी तो लिहित नाहीये इथे. 7 वचन वाचा तुम्ही, उत्पत्ती 4. तू जर बरे करशील तर तू मान्य केला जाणार नाहीस का? In other words, दुसऱ्या शब्दात God is not interested in your offering. देवाला तुझ्या अर्पणामध्ये शेवटी काही रस नाही. He's not interested. देवाला शेवटी एंड ऑफ द डे तुझ्या अर्पणात काही रस नाहीये. Like many times we say, मला काहीतरी द्या ना पैसे, मला पाहिजे 50,000. ना पैसे मिळाला म्हणतो धन्यवाद. पैसे बघून आपण धन्यवाद बोलतो. God sees the money and says, नाही नाही, तुझं तोंड बरोबर नाही, देव- हे नको मला. देव पैसा बघतो किंवा अर्पण बघतो आणि म्हणतो, चेहऱ्याकडे बघतो, अर्पण घेतो आणि चेहऱ्याकडे बघतो आणि म्हणतो तुझा चेहरा उदास आहे, तुझा चेहरा पडलाय, हे अर्पण मान्य नाही. आपण काय म्हणतो, नाही नाही, चेहरा उदास हो. असू द्या, रडत असू द्या, पण माझं गरजेचं आहे 50,000. आपण काय म्हणतो, चेहरा असू दे कसा आहे, मिल रहा है ले लो, अपने को गरज है. बोलो, मिल रहा है ले लो, अपने को गरज है. But God, पण देव, if he is hungry, he will not ask you. तो He भूक- says, देव तो जो भुकेला असेल तर तुम्हाला मागणार नाही, तो म्हणतो. God said, देव बोललाय, if I am hungry, I will not come knocking at your door for food. मी जर भुकेला असीन तर मी तुझ्या दारी वाजवत येणार नाही. Gold is mine, silver is mine, cattle on 1,000 hills are mine. सोनं चांदी माझे आहेत, हजारो डोंगरांवरची गुरढोरं माझी आहेत. If you do good, जर तू बरे करशील if you do it the right way, आणि योग्य रीतीनं करशील, if you do it the excellent way, चांगल्या उत्तम रीतीनं करशील, will you also not be accepted like Abel? तर हाबेलाप्रमाणे मी तुला स्वीकारणार नाही का? See, do well means if you please me. बरे करशील म्हणजे तू जर मला प्रसन्न ठेवशील. That means म्हणजे the thought itself, विचारच, the action of doing it, the विचार. heart behind it, डोक्यातला विचार, त्याच्या मागे केलेली कृती, त्याच्या मागचं हृदय, the gratefulness that comes from your heart. आणि किती ऋण बाळगून तू करतोय, किती उपकार मानून तू करतोय. When I give, I should say, जेव्हा मी देतो मी म्हटलं पाहिजे, oh God, प्रभू with a grateful heart I'm giving. मी ऋणी हृदयानं तुला देतो, With gratitude I'm giving. मी उपकार मानून तुला देतो. I was going to hell. मी नरकात जात होतो, What you're asking this? I'll give more, तू Lord. काय हे मला मागतो, मी याहून जास्त तुला देईन. You gave me life. तू मला जीवन दिलं, Tomorrow I die, I come to you. उद्या मी मेलो तर तुझ्याकडे येणार You आहे. are my everything. तू माझं सर्वस्व आहेस, हे की नाही? यू आर माय ऑल इन ऑल. Like when Joseph told Pharaoh जसं योसेफ फारोला म्हटला, that we will store food for 7 years of plenty, 7 वर्षाची भरपुरी आहे, आपण अन्नधान्य साठवून ठेवू. that we will have enough in the time of famine. 7 वर्षाच्या भरपुरीमध्ये, समृद्धीमध्ये आपण अन्नधान्य सगळं साठवून ठेवू, म्हणजे दुष्काळाच्या काळात आपल्याला कमी पडणार नाही. Always store this kind of pleasing act and graces for the time of famine. हालेलुया. नेहमी अशा पद्धतीची देवाला प्रसन्न करणारी कृत्य आणि एक सोन्याचं हृदय बाळगत राहा, म्हणजे अडीअडचणीच्या वेळेला
बरोबर उपयोगी पडतं. See? Secondly, दुसरी बाब, when Joseph set the whole plan, how he is going to cater to the needs of the people in the day of famine before Pharaoh, योसेफानं जेव्हा फारोच्या समोर संपूर्ण योजना उघडी केली की दुष्काळाच्या समयामध्ये आपण लोकांच्या गरजा कशा भागवायच्या, Bible says, बायबल म्हणतं this thing was good in the eyes of Pharaoh. फारोच्या नजरेमध्ये हे बरे झाले. He was pleased with the thought of Joseph. म्हणजे फारो राजा योसेफाच्या या विचारांवर प्रसन्न झाला. Pharaoh said, फारो बोलला, Joseph, योसेफा, you are thinking about your king also, तू तुझ्या राजाचाही विचार करतोस that the king should not die in the years of famine. की दुष्काळाच्या त्या काळात राजा मरू नये. You are thinking about Egypt also. तू मिस्र देशाचाही विचार करतोस. Though you are an Israelite, जरी तू एक इस्रायली आहेस you don't want Egypt to be destroyed तरी तुझी इच्छा नाहीये की मिस्र देशाचा नाश व्हावा, because you are working under me. कारण तू माझ्या हाताखाली काम करत आहेस ना. You are showing your heart of gratefulness तर तू तुझं उपकाराचं हृदय दाखवतोयस, because कारण I saved you. मी तुला वाचवलं You are with a grateful heart giving a good plan to me. आणि म्हणून तू माझे उपकार मानून माझ्या समोर चांगली योजना मांडत आहेस. You are concerned about my people's welfare. तुला माझ्या लोकांच्या कल्याणाची काळजी आहे. असं फारो, Very happy with you. मी तुझ्यावर फार खुश आहे, मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे, असं फारो योसेफाला म्हटला. In the same way, तसं God is saying, ते म्हणतो, Joseph, योसेफा, I am very pleased with you. मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे. You are coming the right way. तू योग्य रस्ता चालतोयस. You are giving honor to the blood. तू रक्ताला मान देतोय. You are giving the first fruit. तू प्रथम फळ देतोयस. I am well pleased मी with you. तुझ्यावर फार प्रसन्न आहे You are coming with a grateful heart. आणि तू उपकार मानलेलं हृदय घेऊन येतोयस. In other words, दुसऱ्या शब्दात it means म्हणजे coming with a merry heart. आनंदाचं हृदय घेऊन तू येतोय. That is the meaning in Hebrew. Merry heart. हिब्रू भाषेमध्ये If you do well means with a merry heart. आनंदी हृदय घेऊन तू येतोय. तुझं बरे केले, बरे म्हणजे तुझं आनंदाने केले. That means म्हणजे what seems to you to be best, you do. तुला जे सगळ्यात चांगलं, सगळ्यात उत्तम असं वाटतं ते तू कर. Amen. आमेन. Are you understanding? People? कळतं का मी काय म्हणतो? See, it's not only action, फक्त कृती नाही, good action. चांगली कृती पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. It's not just action, फक्त कृती नाही, excellent action. पण उत्तम कृती पाहिजे. It's not service, फक्त सेवा नाही, then it becomes duty. मग ते कर्तव्य होतं. Excellent service is heart. उत्तम सेवा पाहिजे म्हणजे हृदय. Let us sow with a pleasing attitude. तर आपण एका प्रसन्न आणि आनंदी अशा हृदयाने देऊया. That is what I want to tell you. मला तुम्हाला हेच सांगायचंय. Like, you know, जसं when King Ahasuerus, असुरस राजा, he was not happy with Vashti. तो वस्तीशी खुश नव्हता. वस्ती राणीवर तो खुश नव्हता. She was his wife. ऐश्वरस राजा वस्ती राणीवर खुश नव्हता. वस्ती त्याची बायको होती, राणी होती. Yet he said, I'm not happy with you. तरी तो म्हटला, मी तुझ्यावर खुश नाहीये, मी तुझ्यावर प्रसन्न नाहीये. Why? का? He said, when I call you, you don't come. तर राजा म्हटला, मी बोलवतो तेव्हा तू येत I नाही. told you, dress up nicely. My officials have come. You are not coming. मी तुला म्हटलं चांगले कपडे घाल आणि सगळे माझे अधिकारी आलेले आहेत, तू ये, तू आली नाही. See, now he is an unbeliever. आता तो अविश्वासू आहे. So, you know, that kind of little tendency will be there that let people see my wife, how beautiful she तर is. अशा पद्धतीची थोडी वृत्ती अविश्वासू लोकांमध्ये असणारच आणि असतेच की सगळ्यांना बघू दे माझी बायको किती सुंदर आहे. And he was a king. आणि तो राजा होता. So it was okay for him. तर ठीक होतं ते. So he called all the nobles तर त्याने सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावलं and he told his wife, आणि वस्तीला म्हणाला, that is queen, तर राणीला म्हणाला, dress up nicely. छान कपडे घाल, Look very beautiful. छान परिधान कर काहीतरी And come आणि ये, before the officials. ये सगळ्या अधिकाऱ्यांसमोर ये. She took it in the wrong sense. तिनं चुकीच्या वृत्तीनं घेतलंय. Okay, for a believer it is different now. ठीक आहे, विश्वासू माणसांचा हिशोब वेगळा असतो. But for an unbeliever it is okay. पण अविश्वासू माणसानं असं म्हणणं काही चुकीचं नाहीये. इट्स ओके. And it's moreover, he is a king. आणि तो राजा आहे, It's a king. तो राजा आहे, राजा आहे म्हणून असं मागतोय तर ते ठीक आहे. She said, I will not come. वस्ती म्हटली, मी नाही जाणार, I'm not coming. मी नाही जात. It's wrong. चुकीचं आहे. राजा बोलवतो, तू जात नाही. All the servants of the king gathered together and said, सगळे राजाचे सेवक एकत्र जमा झाले आणि म्हटले, King, राजा, let that maiden which pleases you, you get married to. जी कुमारिका तुम्हाला प्रसन्न करत आहे किंवा प्रसन्न करणार आहे तिच्याशी तुम्ही लग्न करा, Not with Vashti. वस्ती नको.
Are you understanding? कळतं का? Are you getting the spiritual lesson here? आध्यात्मिक धडा आहे, आध्यात्मिक धडा. समजतं का? वस्ती तुला प्रसन्न करत नाही, राजा वस्ती नको, तुला प्रसन्न करणारी आण. See, he does not want just a mannequin there. त्याला काही तिथे पुतळा नकोय कुठला. He wants somebody to be pleasing him. त्याला कोणीतरी त्याला स्वतःला प्रसन्न करणारी हवी आहे. And what did he do? त्याने काय केलं? He said, म्हणाला, look out for somebody who will please me. जा मला प्रसन्न करणारी कोणीतरी शोधा, मला वस्ती नको. मला वस्ती नको. Many are like Cain and Vashti. कितीतरी बिलीवर माणसं काईन आणि वस्ती सारखी आहेत. We have to be like Abel and नको, Esther. हाबेल आणि एस्तर बना, Then the king will be pleased. मग राजा खुश होईल. Are you understanding? कळतं का? Then what happened? मग काय झालं? If we read in Esther 2:9, एस्तरचा 2रा अध्याय आणि 9वं वचन जर आपण वाचलं, Bible clearly says, बायबल स्पष्टपणे सांगत आहे. Esther pleased the king. हालेलुया. एस्तरचा 2रा अध्याय आणि 9वं वचन. आणि ती तरुणी राजाच्या मनास आली व त्याची कृपादृष्टी तिच्यावर झाली. मनात क्या? राजाच्या मनास आली. Means what? मनास आली म्हणजे आवडली, प्रसन्न केलं तिने Obtain राजाला, kindness. प्रसन्न केलं तिने राजाला. देव म्हणतो, ते म्हणतो, मला वस्ती नको. मला वस्ती नको, माझ्या मनात ती बसेना, ती मला खुश ठेवेना, ती माझ्या जवळ येईना, मी हाक मारतो तरी येईना. I want somebody to please me. मला कोणीतरी मला प्रसन्न करणारी हवी. Are you the one to please your king? आहात का तुम्ही राजाला प्रसन्न करणारे? Otherwise he says नको. मला आपण म्हणतो देवा तुझं तोंड माझ्याकडे कधी वळणार? तो म्हणतो तू वस्ती आहे, मला कस तरी वाटतं, ना. मला दुसऱ्या वस्तीला जायचं. हो, वस्ती नको, ये वस्ती. In the service of God, देवाच्या सेवेत where there is no joy, there is no real service. जिथे आनंद नाही तिथे खरी सेवा नाही. उतरवलेल्या तोंडांनी केलेली सेवा इज नो सेवा. He who gives with a singing heart जो गाणाऱ्या अंतःकरणाने देतो is well pleasing to तो God. देवाला प्रसन्न करतो. मी मला बच्चा आ गया. Yesterday I told my wife, काल पास्टर मला म्हणाले, yesterday she was little extraordinarily joyful. काल पास्टर मला घरी गेला म्हटले, जयश्री तू खूप आनंदी होतीस. And I liked it so much. आणि पास्टरांना मी काल खूप भावले. And I said, पास्टर मला म्हटले when we went home, घरी गेल्यावर, I'm very happy. I said, because the way you were smiling and joyful and rejoicing, it pleased my heart. जयश्री मी तुझ्यावर खूप खुश आहे, कारण ज्या पद्धतीनं तू गाऊन गाऊन गात होती, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. And then when she came and talked in the office, and then when she came in the home and she was almost dancing, I said, it pleased my heart. आणि जेव्हा मी मग ऑफिसमध्ये गेले आणि आनंदाने बागडत बोलत होते, मग घरी जाऊन पण आनंदाने बागडत होते, पास्टरांचं हृदय प्रसन्न झालं. बस झालं. Praise the Lord. आय हॅव डन इट. आमेन. Cain should have said, Lord, I'm sorry. तिनं म्हणायला हवं होतं मला माफ करा. Cain should have said, Lord, I'm sorry, Lord. कायनाने म्हणायला हवं होतं प्रभू मला माफ करा. I didn't know it, Lord. मला कळलं नाही, मला माहिती नव्हतं. I want to give it again. मला परत द्यायचंय. With a pleasing countenance, I want to raise up an altar again. आनंदी आणि प्रसन्न चेहऱ्याने मला परत द्यायचंय. God would have forgiven him, देवानी कायनाला क्षमा केली असती accepted his offering, आणि त्याचं अर्पण स्वीकारलं असतं, but he didn't ask for forgiveness. पण कायनाने क्षमाच मागितली नाही. That's why God was not happy. म्हणून देव नाराज होता And he had to leave that place. आणि त्याला ती जागा सोडावी He लागली. had to run away from his harvest. आणि म्हणून हंगामापासून त्याला पळून जावं लागलं. Yes. All the harvest remained there. सगळा हंगाम तिथेच राहिला. त्याचा एक दाणा त्याच्या तोंडात नाही गेला, तो तिथनं पळाला. हो, He ran away from the presence of the Lord. पळून गेला प्रभूच्या परमेश्वराच्या सहवासातनं. Jeremiah 7:3 says, इर्म्या 7:3 मध्ये लिहिलंय, Thus says the Lord of hosts, the God of Israel, amend your ways and your doings, and I will cause you to dwell in this place. इर्म्या 7वा अध्याय आणि त्यातलं 3रं वचन. We'll read it. Oh, it's a very great message here. फार One मोठा day we will speak on this verse. फार मोठा संदेश आहे याच्यामध्ये दडलेला. एके दिवशी या वचनावर मी बोलीन. इर्म्या 7:3. सैन्यांचा यहोवा इस्रायलाचा देव असे म्हणतो, तुम्ही आपले मार्ग व आपली कृत्ये नीट करा, म्हणजे या स्थानात तुम्ही राहाल असे मी करीन. See, God said देव बोलला in Genesis 4:7, उत्पत्ती 4:7, if you do well, जर तू बरं केलंस, will you not be accepted? जर तू बरं केलं असतं, जर तू बरे करशील तर तू मान्य होणार नाहीस का? See, God didn't stop there. देव तिथे थांबला नाही.
God showed him also the way. आणि देवाने त्याला मार्गही दाखवला. What did God say? देव पुढे काय बोलला? Let us read. वाचू. If thou doest not well, sin lies at the door, and unto you shall be his desire, but you can rule over him. उत्पत्ती 4 अध्याय 7 वचन त्यातला दुसरा भाग. आणि तू बरे करणार नाहीस तर पाप दाराशी टपून बसले आहे आणि त्याची इच्छा तुझ्यावर होईल, परंतु तू त्यावर अधिकार कर. See, he showed the way also. त्याने मार्ग दाखवला. परत तू कर. परमेश्वराने त्याला मार्ग दाखवला की हे तुझं चुकलेलं आहे, तू दुरुस्ती करून परत कर. I will accept you. मी स्वीकारीन तुला, I will raise you up. मी मान्य करीन तुला, मी उचलीन तुला I will make you to dwell in the same land. आणि या जागी मी तुला ठेवीन. नाही केलं. काही नाही केलं नाही. चूक झाली आहे तर दुरुस्त कर ना, सॉरी लवकर म्हण. Because acceptance, Guys- remember people what I'm saying. लक्षात घ्या मी काय म्हणतो. मान्यता, Acceptance in the eyes of God means your promotion. देवाच्या नजरेमध्ये तुला जर मान्यता मिळाली तर याचा अर्थ तुझी तर बढती आहे, Are you understand? तुला बढती मिळणारच. Acceptance in देवा- the eyes of God is equal to your promotion, your देवाच्या- elevation. देवाच्या नजरेमध्ये तुला मान्यता मिळणं म्हणजे तुझी बढती आहे, तुझी बढती जवळ आलेली आहे. Are you understand? कळतं का मी काय म्हणतो? That means म्हणजे God was saying, परमेश्वर म्हणवता I'm giving you a second chance. मी तुम्हाला दुसरी संधी देत आहे. If you want me to accept you, तुझी इच्छा आहे किंवा तुमची जर इच्छा आहे की मी तुम्हाला मान्यता द्यावी. God is saying to Cain, देव कायनाला म्हणतो तुझी जर इच्छा आहे की मी तुला स्वीकारावं, एक काम कर. एक काम कर. Sin lies at your door, not at my door. पाप तुझ्या दाराशी आहे, माझ्या नाही. Do something about it. त्याचं तू काहीतरी कर. Do something about it. पाप तुझ्या दाराशी आहे, त्याचं काहीतरी कर. काय करायचं? अरे काय करायचं? काय माफी हा ना, मागणं? डोक्याला हात So लावून simple. उदासून काय बसलाय, सॉरी म्हण. But पण heart, हृदय, little earth, more rock, more thorns. थोडीच जमीन, थोडीच माती दिलेली आहे, काटे खडक खूप आहेत, बीजाला जागा मिळत नाही. He didn't do it. नाही केलं, सॉरी म्हटलाच नाही शेवट. So God didn't accept him. देवाने त्याला स्वीकारलं नाही. When God does not accept you, it means he rejected you. And if he is rejected you, your Hallelujah. promotion is gone to demotion. देवाने तुला स्वीकारलं Simple as नाही. that. इतकं साधं सरळ सोपं आहे. देवाने तुला स्वीकारलं नाही याचा अर्थ देवाने तुला नाकारलेलं आहे, आणि देवाने तुला नाकारलंय याचा अर्थ तुला बढती मिळणार नाही, तुझी बढती गेलेली आहे. Because exaltation does not come from the east nor the west, but God is the judge. कारण बढती पूर्वेकडनं पश्चिमेकडनं येत नाही, देव न्याय करतो. Amen. You will be honored. तुझा मान होईल. If you honor God, he will honor you. तू देवाचा मान कर, देव तुझा मान करेल. If you don't honor him, why should he honor you? देवाचा मान तू नाही केला तर देव तुझा मान कशाला करेल आणि का करावा? Praise God. हालेलुया. I don't know. Should I stop now? मला माहित नाही मी आता थांबू का, मी तर असा पुढे जाऊ शकतो, But we will stop. पण थांबवतो. Let us not be like Vasti, वस्ती सारखं नकोय, but let us be like Esther. एस्तेर सारखं बना. There was grace upon her. कृपा होती तिच्यावर, She was grateful. उपकार मानायची. Who was she? ऋणी कोण होती ती? Esther was an orphan girl. एस्तेर एक अनाथ मुलगी होती, ना आई ना बाप. Mordecai raised her up as his own daughter. मर्दख्याने तिला मुलीसारखी मोठी केली. She lived only by grace. कृपेवर जगणारी, केवळ कृपेवर जगलेली एस्तर. And so she pleased the king. आणि तिनं राजाला प्रसन्न केलं. The king was happy. राजा खुश झाला He said, "You will be my wife." आणि म्हटला तू माझी पत्नी होणार, मी तुला राणी करणार. Vashti was. Now, in those times, that was the law. त्या जमान्यामध्ये तो नियम होता. But Vashti could have asked for forgiveness. She didn't. पण वस्तीनं क्षमा मागायला हवी होती ना राजाला, नाही मागितली. She thought, तिला वाटलं "I am the queen." मी राणी आहे, ते माझं ऐकणारच. राजा माझा ऐकणारच. Sometimes कधी कधी some women are under this deception काही बायका असल्या फसवणुकीखाली असतात that without winning somebody's heart, they try to do things. की ज्या कुणाचं हृदय न जिंकून, त्यांना प्रसन्न न करून कामं करायला जातात जी होत नाही. And then it doesn't happen. नाही होत. आधी प्रसन्न कर. See, authority works only under responsibility. अधिकार जबाबदारी घेतली तरच वापरता येतो, नाही तर वापरायचा नाही. Somebody has taken responsibility, that person has the right to slap also. कोणीतरी जबाबदारी घेतली आहे ना तुझी, मग तो व्यक्ती तुला एक थोबाडीत सुद्धा मारू शकतो. Amen. आमेन.
If the mother is taking complete responsibility about the son and daughter, आई जर पूर्ण जबाबदारी मुलाची आणि मुलीची घेत आहे, she has the right to slap them. आईला अधिकार आहे की काही झालं तर ती त्यांना एक थप्पड मारू शकते. But sometimes the husband say, कधी कधी नवरा म्हणतो, why you are beating? कशाला मारते, You should not beat. नाही मारायचं असं. But आणि नवरा तिला मारतो. wrong, चुकीचं आहे, wrong. चुकीचं आहे. You have not learned responsibility. Don't try to take authority. तू जबाबदारी शिकला नाही ना, तू अधिकार घेऊ नको, तिला करू दे. He who takes the responsibility has the power also. जो जबाबदारी घेतो त्याच्याकडे सामर्थ्य असतं. Thank you, Father. धन्यवाद. I give you the glory, Lord. तुला गौरव देतो प्रभू. Come on, worship Him. चला त्याची आराधना करा, Iramantalarabasha. त्याची आराधना करा सगळ्यांनी. चला. God's grace is upon you. देवाची कृपा तुमच्यावर आलेली आहे. मनामांडा राखाला बाबा Sing बाबा. a melodious song to the Lord. एक सुंदर मधुर गीत परमेश्वरासाठी गीत. Please Him, please Him, please त्याला Him, प्रसन्न please. कर, त्याला प्रसन्न कर, त्याला प्रसन्न कर. Oh Jesus, I love you, Lord. कराबा शांता रंता रकाला बाबा बाबा. I love you, my Master. Love you Jesus. I Love you for all that you have done for I me. love you Lord. जे सगळं तू माझ्या जीवनात केलंस त्याबद्दल तुझ्यावर मी प्रेम करते. Thank you धन्यवाद दे बाबा. for your new mercies every morning. रोज सकाळी तुझी दया नवीन आहे, त्या दयेसाठी तुला धन्यवाद. Thank you for your grace. तुझ्या कृपेसाठी तुला धन्यवाद. Thank you for your तुझ्या favor. अनुग्रहासाठी तुला धन्यवाद. Thank you. धन्यवाद. Say it. Thank you. बोला बोला म्हणा धन्यवाद. Thank you प्रभा for खरा your favor, for your grace. तुझ्या अनुग्रहासाठी तुझ्या कृपेसाठी तुला धन्यवाद. Let me be a cheerful giver. मला आनंदाने देणारा बनव. Cheerful giver. मला आनंदाने देणारा Cheerful बनव. giver. मला आनंदाने देणारा बनव. The power of Jesus is coming upon you now. येशूचं सामर्थ्य आता तुमच्यावर येत आहे. By His favor you will be healed. त्याच्या अनुग्रहाने तुम्ही फरे व्हा. By His favor you shall be blessed. त्याच्या अनुग्रहाने तुम्ही आशीर्वादित व्हा. By His favor you shall be removed from your debts. त्याच्या अनुग्रहाने तुमचं खर्च जाईल. Never forget this truth. कधी सुद्धा हे सत्य विसरू नका. His acceptance is a great thing. त्याची मान्यता फार मोठी बाब आहे. Forget if the world accepts you or not. जगाने तुला स्वीकारलं नाही स्वीकारलं काही फरक नाही It's पडत. not important at all. अजिबात ते महत्वाचं नाहीये. Important is whether God accepts you. देवाने तुला स्वीकारलंय का ते महत्वाचं. It's not just enough that you are saved. तुझं तारण झालं एवढं भास नाही. He should be pleased with you. तो तुझ्यावर आनंदी पाहिजे. God said, ते बोलला, "This is my beloved son in whom I am well हा pleased." माझा परमप्रिय पुत्र आहे ज्याच्यावर मी प्रसन्न आहे. Well pleased. प्रसन्न आहे, Well pleased. प्रसन्न आहे. Oh Jesus. येशू, We want to be well pleasing to you, Lord. आम्हाला तुला प्रसन्न करायचं. He is touching you, people. तुम्हाला स्पर्श करतोय तू. I am seeing मी पाहतोय more of the ground is available to God now. आता प्रभूला जास्त जमीन मिळत आहे. The rocks are coming out. खडक जात आहे. As you come on Saturday, Sunday, Monday, Thursday, more of the rocks and more of the thorns are coming out. शनिवार रविवार सोमवार जसं तुम्ही सभेला येताय तुमच्यातली खडकाळ जमीन आणि काटे निघून जात आहे. Jesus said येशू बोलला in that parable, त्या दाखल्यात with pain in his heart, he said, अंतःकरणात वेदना घेऊन बोलला, there is not much earth. जास्त जमीन नाहीये That's why म्हणून the seed has no place to work. बीला काम करायला जागा नाहीये. With what sadness he said that. किती दुःखाने बोलला येशू हे. More of your earth, तुझी जमीन जास्त दे, more of your ground. तुझी जमीन जास्त दे. That is the excellent sacrifice to God. तेच देवासाठी उत्तम अर्पण आहे. Thank you, Jesus. हालेलुया. Grace is coming upon you. कृपा तुमच्यावर येते. I have seen मी पाहिलंय the more people attend my meetings here, जेवढे जास्त लोक जास्त प्रमाणात माझ्या सभेला इथं येतात, I have seen the more ground is given to God to work. मी पाहतो त्यांच्या हृदयामध्ये ते देवाला जास्त जमीन काम करायला देतात And more word is sowed in that earth. आणि जास्त वचनरूपी बीज त्या जमिनीत पेरलं जातं. And that's why they are having a greater harvest. म्हणून त्यांचा हंगाम मोठा होतो.
Thank you, Jesus. धन्यवाद The Lord येशू. is healing many of you now प्रभू तुम्हाला अनेकांना आता आरोग्य देत आहे because you are walking and behaving like Abel. कारण तुम्ही हबेलासारखं चालताय आणि वागताय Because you are walking like Abel. कारण तुम्ही हबेलासारखं चालताय आणि वागताय The Cain spirit is going away. कायनाचा आत्मा जात आहे Abel's spirit is taking over. हबेलाचा आत्मा जागा घेत आहे And you are being accepted by आणि God. देवाने तुला स्वीकारलंय Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा Be healed. येशूच्या नावात बरे व्हा Be blessed. आशीर्वादित व्हा In Jesus' name I pray. येशूच्या नावात बरे व्हा. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा